अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, अक्षय राहो प्रेम तुमचे, अक्षय राहो आरोग्य तुमचे. मनापासून हीच सदिच्छा. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही या वस्तू कोणाला दिल्या तर तुम्हाला आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. त्या वस्तू कोणत्या आहेत आणि या दिवशी कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे ज्याचा जप जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी केलात तर मोठा धनलाभ होईल हे नक्की. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. येणारी अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाहीये. ही अशी वेळ आहे ज्या दिवशी तुम्ही केलेली एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला वर्षभर त्रास देईल आणि त्याच दिवशी जर तुम्ही काही गोष्टी नीट पाळल्या तर तुमच्या आयुष्यात असा बदल होईल की तुम्ही स्वतः म्हणाल, खरंच देवाची कृपा झाली. बघा, अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी केलेले पुण्य, केलेली चांगली कामं किंवा केलेल्या चुका हे सगळं वाढत जातं. म्हणून हा दिवस खूप संवेदनशील असतो. आपल्या हिंदू धर्मात हा दिवस खूप पवित्र मानला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया हीच ती तिथी. या दिवशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद विशेष मिळतो आणि माता लक्ष्मीची कृपा घरावर राहते असं मानलं जातं. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, या दिवशी खरेदी केली की ती वस्तू वाढत जाते, टिकते. म्हणून लोक सोने, चांदी, नवीन वस्तू घेतात. पण त्यामागचं खऱ्या अर्थाने कारण काय आहे हे फार कमी लोकांना माहीत असतं. कारण खरी गोष्ट अशी आहे की या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्या आयुष्यात सवयीसारखं बसतं. जर तुम्ही योग्य गोष्टी केल्या तर सुख वाढतं आणि जर चुकीच्या गोष्टी केल्या तर अडचणी वाढायला सुरुवात होते. म्हणूनच काही नियम आपल्या शास्त्रात सांगितले आहेत, जे पाळले तर घरात समृद्धी टिकते आणि दुर्लक्ष केलं तर लक्ष्मी घर सोडून जाते. आता तुम्ही स्वतः विचार करा. कित्येक वेळा आपण म्हणतो काहीच समजत नाहीये, पैसा येतो पण टिकत नाही, किंवा घरात सतत काही ना काही प्रॉब्लेम्स होतात. यामागे मोठं कारण असतं अशा शुभ दिवशी झालेल्या छोट्या चुका. म्हणूनच आज जे मी सांगणार आहे ना ते अगदी लक्ष देऊन ऐका. कारण यातली एक जरी गोष्ट तुम्ही चुकून केली तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. आणि सगळ्यात पहिली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी बहुतेक लोक नकळत करतात ती म्हणजे पैशांबाबतची चूक. तर बघा, अक्षय तृतीया म्हटलं की लक्ष्मीचा दिवस. या दिवशी आपल्या घरात धन, समृद्धी, भरभराट यासाठी आपण प्रार्थना करत असतो. पण याच दिवशी जर आपण पैशांबाबत चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम उलट होतो. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उसने देऊ नका आणि स्वतः सुद्धा कोणाकडून उसने घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल, अगं ताई, एवढं का महत्वाचं आहे? तर बघा, अक्षय तृतीया म्हणजे जे काही कराल ते वाढतं. जर तुम्ही या दिवशी पैसे उसने दिले तर आयुष्यभर तुम्ही देतच राहता आणि जर उसने घेतले तर कर्जातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. खूप लोकांच्या आयुष्यात असं घडलं आहे. सुरुवात होते एका छोट्या रकमेपासून आणि हळूहळू ती सवय बनते. कधी शेजारी येतात, थोडे पैसे दे ना आजसाठी, किंवा नातेवाईक म्हणतात, थोडे पैसे दे, उद्या परत करतो. आपण आपुलकीने देतो पण परत मिळत नाही आणि मग आपल्यालाच अडचणी येते. म्हणून या दिवशी एक नियम पक्का करा, काहीही झालं तरी पैशांचा व्यवहार उसने करू नका. तुम्ही खरेदी करू शकता, नवीन वस्तू घेऊ शकता, कारण तिथे तुम्ही बदल्यात काहीतरी घेत आहात. पण उसने हा शब्दच टाळा, कारण लक्ष्मीला स्थिर राहायला स्वच्छता, शिस्त आणि योग्य व्यवहार आवडतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी खास करून महिलांनी लक्षात ठेवायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकदा असं होतं, शेजारची एखादी बाई, मैत्रीण, तुझी साडी दे ना आजसाठी, किंवा तुझे दागिने दे, मला घालायचे आहेत. आपण काय करतो? आपुलकीने देतो, ठेव ना, काय आहे त्यात. पण इथेच मोठी चूक होते. या दिवशी तुम्ही वापरत असलेली साडी, दागिने, विशेषतः मौल्यवान वस्तू या तुमच्या घरच्या लक्ष्मीचं प्रतीक असतात. जर त्या तुम्ही दुसऱ्याला दिल्या तर त्याचा परिणाम तुमच्या घरच्या आर्थिक स्थितीवर होतो असं मानलं जातं. खूप वेळा असं दिसतं, अशा छोट्या सवयींमुळे घरात पैशाची अडचण सुरू होते किंवा पतीच्या कामात अडथळे येतात. म्हणून या दिवशी एकदम प्रेमाने, नम्रपणे नकार द्या. आज नाही देऊ शकत. तुमची भावना चांगली असली तरी दिवसाचं महत्त्व लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे.
आता पुढची जी गोष्ट आहे ना, ती तर जवळजवळ प्रत्येक घरात घडते आणि लोकांना वाटतं यात काय मोठं आहे, पण हिची चूक खूप मोठी मानली जाते. आता बघा, पुढची जी गोष्ट आहे ना, ती इतकी साधी आहे की आपण रोज करतो, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी हीच गोष्ट टाळणं खूप गरजेचं असतं. आणि ती म्हणजे मीठ. हो, अगदी साधं मीठ. किती वेळा असं होतं, शेजारची कोणी येतं आणि म्हणतं, थोडं मीठ दे ना, संपलंय. आपण लगेच देतो, कारण त्यात काही चुकीचं वाटत नाही. पण या दिवशी मात्र मीठ देणं किंवा उसनं घेणं टाळायचं असतं. कारण आपल्या परंपरेनुसार मिठामध्ये लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच आपल्या घरातली समृद्धी, आपलं भाग्य याचं प्रतिनिधित्व ते करतं. आणि जर आपण या दिवशी मीठ दुसऱ्याला दिलं तर जणू आपण आपल्या घरची लक्ष्मीच बाहेर पाठवतोय असं मानलं जातं. म्हणून कितीही जवळचं नातं असो, त्या दिवशी प्रेमाने सांगा की आज नाही देता येणार, उद्या नक्की देईन, पण आज नाही. हे सांगताना थोडं अवघड वाटेल, पण तुमच्या घरासाठी हेच योग्य आहे. आता पुढची गोष्ट जी बहुतेक लोकांना माहीत नसते, पण तिचा परिणाम खूप खोलवर होतो, ती म्हणजे आपल्या घरातला झाडू. आपण रोज वापरतो, कुठेही पडलेला असतो, कधी कोणाला देतो, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडू खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणूनच दिवाळीत आपण झाडूची पूजा करतो, लक्ष्मी म्हणून. म्हणून या दिवशी एक गोष्ट नक्की करा, तुमच्या घरात तुटलेला, खराब झालेला झाडू असेल तर तो आधीच काढून टाका. आणि त्या दिवशी तुमचा झाडू इतरांच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही झाडू वापरायला देऊ नका. कधी कधी शेजारी येतात आणि म्हणतात, 5 मिनिटासाठी झाडू दे ना. आपण सहज देतो, पण ह्यामुळे आपल्या घरची सकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. या गोष्टी ऐकायला लहान वाटतात, पण परिणाम मोठा होतो. कारण लक्ष्मी जिथे आदराने ठेवली जाते तिथेच टिकते, आणि जिथे दुर्लक्ष होतं तिथून ती निघून जाते. आता पुढची जी वस्तू आहे ती थोडी वेगळी आहे, पण खूप लोक नकळत करतात आणि नंतर म्हणतात घरात गोडवा राहिला नाही. ती वस्तू म्हणजे साखर. आपण रोजच्या जीवनात साखर वापरतो, चहा, कॉफी, गोड पदार्थ सगळीकडे. आणि अनेकदा असं होतं, कोणीतरी येतं आणि म्हणतं, थोडी साखर दे ना. आपण काय करतो, लगेच देतो, कारण आपल्याला वाटतं यात काय मोठं आहे. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी साखर देणं किंवा दान करणं टाळायचं असतं, कारण साखरेचा संबंध गोडव्याशी आहे. फक्त चवीचा नाही, तर नात्यांमधल्या गोडव्याशी, घरातल्या आनंदाशी. आणि शास्त्रानुसार साखर ही धन आणि सुखाशी संबंधित मानली जाते. जर या दिवशी आपण साखर दुसऱ्याला दिली तर जणू आपण आपल्या घरातला गोडवा, आनंद आणि सुखच बाहेर पाठवत आहोत असं मानलं जातं. म्हणून या दिवशी साखर देऊ नका. पण जर दान करायचं असेल तर गूळ देऊ शकता, तांदूळ देऊ शकता, अन्नदान करू शकता. ते खूप पुण्याचं मानलं जातं. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट जी बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. अक्षय तृतीया म्हटलं की खरेदी. लोक म्हणतात आज काहीतरी घ्यायलाच हवं. हे बरोबर आहे, पण काय घ्यायचं आणि काय टाळायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या दिवशी शक्य असेल तर सोने, चांदी किंवा घरासाठी उपयोगी आणि शुभ वस्तू घ्या. पण लोखंड, स्टील, प्लास्टिक अशा वस्तू घेणं टाळा, कारण या वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असं मानलं जातं. आणि अशा वस्तू या शुभ दिवशी घरात आणल्या तर प्रगतीत अडथळे येऊ शकतात. तसंच धारदार वस्तू जसं चाकू, सुरी या दिवशी खरेदी करू नका किंवा दानही करू नका, कारण अशा वस्तूंमुळे घरात वाद, तणाव वाढू शकतो. आणि जिथे वाद असतो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. म्हणून या दिवशी शांतता, प्रेम आणि आदर हे खूप महत्त्वाचं आहे. कोणाशीही वाद घालू नका, अपशब्द वापरू नका, कारण लक्ष्मीला स्वच्छता जितकी आवडते तितकीच शांतता सुद्धा आवडते. आणि आता शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी जर तुम्ही मनापासून केली तर खरंच तुमच्या घरात बदल दिसेल. इतकं सगळं आपण समजून घेतलं, काय करायचं, काय टाळायचं. पण एक गोष्ट अशी आहे जी सगळ्यांचा पाया आहे, आणि ती म्हणजे स्वच्छता आणि श्रद्धा. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमचं संपूर्ण घर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. पण विशेष करून 2 जागा, देवघर आणि तिजोरी. देवघर म्हणजे जिथे आपण रोज स्वामींना नमस्कार करतो, आणि तिजोरी म्हणजे जिथे आपण आपलं धन ठेवतो. या दोन्ही ठिकाणी जर घाण, अव्यवस्था असेल तर लक्ष्मी टिकत नाही असं मानलं जातं. म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून घर साफ करा, देवघर स्वच्छ करा आणि मनापासून स्वामींची पूजा करा.
फार मोठे मोठे विधी करायची गरज नाही. फक्त मन स्वच्छ असलं पाहिजे आणि भावना खवी असली पाहिजे. एक छोटा दिवा लावा, थोडी फुलं अर्पण करा आणि मनापासून बोला की देवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी ठेव. इतकं जरी तुम्ही मनापासून केलं ना, तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवायला लागेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका. तुटलेली भांडी, फुटलेली काच, खराब झालेल्या वस्तू या सगळ्या नकारात्मक ऊर्जा वाढवतात. अक्षय तृतीयेच्या आधीच अशा वस्तू घरातून काढून टाका. कारण जिथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असतो तिथेच लक्ष्मी आनंदाने राहते. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी माहिती फक्त ऐकून उपयोग नाही, ती मनापासून पाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी या सगळ्या गोष्टी मनापासून पाळल्या तर स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील. माझी मनापासून इच्छा आहे तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये. तुमच्या कुटुंबात आनंद, समाधान आणि प्रेम कायम राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद आहे. तुमच्या घरातही स्वामींची कृपा व्हावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची भावना स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच विश्वास देणाऱ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टींसाठी आमच्याशी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.